गेल्या 2 दिवसांपासून लहान मुलांना मोठी मुलं प्रचंड मारहाण करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्यातला एक व्हिडिओ आहे कोल्हापूरच्या तळसंदीमधल्या शामराव पाटील शिक्षण संस्थेच्या निवासी शाळेतला आणि दुसरा व्हिडिओ आहे पेठ वडगावचा। या सगळ्या प्रकारामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर काय शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म परिणाम होऊ शकतात याविषयी काही मानसोपचार तज्ञांशी आम्ही बोललो। परिणाम अनेक आहेत, मात्र त्यातले 3 शॉर्ट टर्म आणि 3 लॉंग टर्म परिणाम काय आहेत हे जर आपण जाणून घेतलं तर ही घटना किती गंभीर आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकेल। शॉर्ट टर्म परिणाम असे होतात, पहिला परिणाम होतो झोपेसंबंधीच्या समस्या निर्माण होतात, मुलांना भयानक स्वप्न पडू शकतात आणि त्यामुळे त्यांना निद्रानाशाचा त्रास कायमस्वरूपी सुरू होऊ शकतो। दुसरा आहे या मुलांचा स्वभाव भित्रा होतो, त्यामुळे सतत आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे अशी असुरक्षेची भावना या मुलांमध्ये निर्माण होऊ शकते। आणि तिसरं आहे एकतर सतत उदास वाटणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत स्वतःची लाज वाटणं, आपल्याबद्दल असं घडलं याची मुलांना सतत लाज वाटणं, गिल्ट वाटणं, हे शॉर्ट टर्म परिणाम मानसोपचार तज्ञ सांगतात। तर लॉंग टर्म परिणाम हे असतात की मुलांना मोठं झाल्यानंतर सुद्धा विश्वासाचं नातं निर्माण करता येत नाही, त्याचा इतर माणसांवर जितक्या सहजासहजी नॉर्मल माणूस विश्वास ठेवू शकतो तितक्या सहजपणे ही मुलं विश्वास ठेवू शकत नाहीत। दुसरी गोष्ट 2 टोकाच्या रिएक्शन्स, एकतर प्रचंड हिंसा सहन करणं याची या मुलांना सवय लागू शकते किंवा ती स्वतः हिंसक बनू शकतात, या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका टोकाला जाऊ शकतं। आणि तिसरं आहे मेंदूच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होणं, त्याच्यामध्ये EQ आणि IQ या दोन्हीच्या बाबतीत प्रॉब्लेम होणं। तर इतके गंभीर परिणाम या घटनांमुळे होतात। तर अशा घटनांकडे पालकांनी, शिक्षकांनी, शाळेच्या प्रशासनानं आणि मुख्य म्हणजे सरकारनं किती गांभीर्यानं बघायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि पाहत रहा ABP।